इलाइट शेअर मार्केटमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एच-डी-एफ-सी फायनान्शियल सर्व्हिस लिमिटेड ह्या IPO संदर्भात माहिती घेणार आहोत. येणारे 25 तारखेला हा IPO आपल्यासाठी ओपन होत आहे. रिटेलरमध्ये जर आपण अप्लाय करताय तर 700 ते 740 ह्या प्राईस बॉन्डमध्ये 20 शेअरचा हा एक लॉट असणार आहे. तुम्ही कमीत कमी 14,000ची इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि मॅक्सिमम जे आहे ते 1,92,400 रुपयाची 13 लॉटसाठी इन्व्हेस्टमेंट करू शकता. तेच जर आपण HNI कोट्यामध्ये जर मित्रांनो पाहिलं तर जी मेन इन्व्हेस्टमेंट आहे, मिनिमम इन्व्हेस्टमेंट ते 1,96,000 असेल. त्यातून मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट 4,88,000 असेल 33 स्लॉटसाठी. ओके. त्याचबरोबर 25 तारीख ओपन डेट आहे. क्लोज डेट जी आहे ती 27 जून असेल. अलॉटमेंट ही 30 जूनला असणार आहे आणि लिस्टिंग जो होणार आहे तो 2 जुलैला होणार आहे. तर एक थोडीशी नोट्स तुम्हाला या संदर्भात ह्या IPO संदर्भात माहिती द्यायची होती. एच-डी-एफ-सी फायनान्शियल सर्व्हिस ही जी एच-डी-एफ-सी बँकची एक सबसिडरी NBFC जी आहे ती असणार आहे, नॉन बँकेल फायनान्शियल सर्व्हिस. ओके मित्रांनो, जर तुम्ही ह्या प्री मार्केटमध्ये ह्या IPOची जर प्राईस पाहिली असेल पाठीमागं काय कालावधी तर तुम्हाला 1200 ते 1300 रुपये पाहायला मिळाले असेल. बट आता ही जी मार्केटमध्ये IPOची जी प्राईस येत आहे ती 700 रुपये ते 47 रुपये येत आहे. म्हणजे ऑलमोस्ट 40 ते 50% जो लॉस आहे तो प्री मार्केटमध्ये जे अप्लाय केलेल्या लोकांसाठी पाहायला मिळतो. त्यामुळे मित्रांनो, सगळ्यात पहिली एक नोट लक्षात घ्या की प्री मार्केटमध्ये तुम्ही जर अप्लाय करताय एखाद्या कंपनीमध्ये तर तुम्हाला जास्तीत जास्त लॉस होण्याचे चान्सेस आहेत. मार्केटमध्ये मित्रांनो 5,000पेक्षा जास्त कंपन्या लिस्टेड आहेत. त्यांचं तुम्ही फंडामेंटली स्टडी करून त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा, ना की प्री मार्केटमध्ये जाऊन तुम्ही जास्त पैसे कमवण्याच्या तुम्हाला लॉस होण्याचे जास्त चान्सेस आहेत. मित्रांनो, दुसरी गोष्ट महत्त्वाची, एच-डी-एफ-सी बँक एवढी मोठी बँक असताना देखील ही नॉन बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसचा IPO घेऊन येत आहे. ह्याच्यामागं पण तुम्हाला एक प्रश्न पडायला पाहिजे. ओके, तर त्या प्रश्नाचं जर तुम्हाला उत्तर हवं असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला नक्की त्याचं उत्तर देईल. थँक्यू.